चला मैत्रिणींनो, आपलं स्वागत आहे वर्षाच किचनमध्ये। बघा, आपल्याला कैरीचं आज जेली बनवायची आहे। त्यासाठी मी कैऱ्या घेतल्या, 5 कैऱ्या घेतलेल्या, ते सोलून घेतल्या, त्याची चांगली साल काढून घेतली, त्याचे तुकडे केले बारीक बारीक, बघू शकता। आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया। बघा, अशा प्रकारे सगळं आपण कैरी मिक्सरला काढून घेऊया। अशी बारीक मस्त प्युरी करून घेऊया, बघू शकता। बघू शकता मी कैरीच्या जेलीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे। 1.5 वाटी साखर घेतलेली आहे, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि आपली कैरीची प्युरी। त्याला आपण कढई ठेवूया, इंडक्शन चालू करूया। साजूक तूप घालू। तूप आपलं गरम झालेलं आहे। आता यात ही प्युरी टाकू। आपण कमी गॅसवरती शिजवू याला। सारखा हलवत राहायचंय त्याला, बघू शकता। आपण आता यात साखर घालू। बघा, 1 वाटी साखर घातली आधी, अजून अर्धी वाटी, 1.5 वाटी साखर घातलेली आहे। चांगलं मिक्स करू। बघू शकता आपली साखर पूर्ण वितळलेली आहे। आपण आता या कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडं पाणी टाकू, अगदी थोडं। मिक्स करून घेऊया। आपण आता कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेलं आपण टाकून घेऊया। याने काय होतं, एक संद येतं ते जेली। बघू शकता, असं सतत हलवत राहायचंय त्याला। हे वर्षाच किचन यूट्यूब चॅनल नवीनच आहे। बघा, नवीन नवीन रेसिपीज बघायच्या असतील तुम्हाला, सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा, शेअर करा। बघा, आपण आता यात थोडं मिश्रण काढून घेऊया। येलो कलर टाकायचा आहे थोडा।
बघा हिरवा कलर टाकला मी खायचा. बघा याच्यात येलो कलर टाकते. मिक्स करू. बघू शकता आपला एक हिरवा कलर आणि एक येलो कलर, दोन कलर मध्ये करत आहोत. बघा ताटाला साजूक तूप लावू. ग्रीस करून घेऊया. आता येलो कलर टाकू. गरम असताना असं फिरून घेऊया, नंतर गार झाल्यावर नाही फिरवलं जाणार. बघू शकता किती छान दिसत आहे. आता ग्रीन कलरची टाकू. ही पण अशीच पसरवून घेऊया. बघू शकता बघा आपली जेली आता थंड होण्यासाठी ठेवू. चला भेटूया अर्ध्या तासाने. परत मी पुन्हा सांगते, माझं चॅनल नवीन आहे वर्षाज किचन. अशा नवनवीन रेसिपी बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला भेटूया अर्ध्या तासाने परत. आपली जेली गार झाली की तुम्हाला दाखवते. बघू शकता मैत्रिणींनो, आपली जेली तयार झालेली आहे. आता याचे काप करू. बघा आपली जेली चला मैत्रिणींनो, आपली जेली पूर्ण झालेली आहे. बघू शकता मी एक दिवस उन्हात वाळवलेली आहे. हिरवी आणि येलो कलर मध्ये केलंय आपण, ग्रीन आणि येलो. बघू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.